ऑडियो पिटारा सुनना जरूरी है। तुझ्या पिरतीत जीव माझा गुंतला, लेखिका मनाली काळे, भाग 3, टक्कर। शिव स्वतःकडे आरशात पाहत होता. त्याने केस अगदी नीट चापून चोपून बसवले होते. शर्टची सगळी बटणं व्यवस्थित लावली आहेत की नाही ते तपासलं होतं. 2 वेळा चेहरा धुतला होता, परफ्यूम मारून झाला होता आणि आता तो नुसता स्वतःच्या मख्ख चेहऱ्याकडे पाहत होता. ज्या कॅफेमध्ये भेटायचं ठरलं होतं त्याच कॅफेच्या बाथरूम मधून बाहेर पडायची शिवची हिंमतच होत नव्हती. आजवर कधी लग्नासाठी सुद्धा एखाद्या मुलीला तो भेटला नव्हता. ही तर अगदी अनोळखी. वर हिचं आपल्याकडे काय काम असू शकतं हे सुद्धा त्याला कळत नव्हतं. कसा बसा तो टेबलवर जाऊन बसला. 10 मिनिटं होऊन गेले होते. ती 10 मिनिटं लेट झाली होती. शिवने तिचं व्हॉट्सअॅप चेक केलं. ऑनलाईन दिसत होती, म्हणजे कोणाशी तरी बोलत असणार. पण मग ती विसरली तर नाही ना आजच्या भेटीविषयी? तिला मेसेज करावा का? शिव मेसेज करायला घेणार इतक्यात त्याच्या लक्षात आलं की तो त्या मुलीबद्दल खूपच विचार करतोय. इतका विचार करण्याची गरज नव्हती. ती काही त्याला लग्नाची मागणी वगैरे घालायला येणार नव्हती. तिचं जे काही काम असेल ते ठीक वाटलं तर तिला मदत करायची, नाहीतर सरळ नाही म्हणून निघून जायचं. त्यात इतका विचार करण्यासारखं काय? 15 मिनिटं उलटून गेली होती. तिचा अजूनही पत्ता नव्हता. आता शिव जरा चुळबुळ करू लागला होता. खरं तर ही त्याची लायब्ररीमध्ये जाण्याची वेळ होती. आपण उगाच आपला वेळ वाया घालवतोय का असा प्रश्न देखील त्याला पडला. थोडीशी चिडचिड होऊ लागली. अजून 5 मिनिटं तो थांबणार होता, नाहीतर सरळ उठून जाणार होता. त्याने चहा मागवला. चहा पिऊन झाला तरीही ती आली नाही. शिव आता टेबलवरून उठला आणि आवेशात ताड ताड पावलं टाकत बाहेर जाऊ लागला. मनातल्या रागामुळे असेल कदाचित, पण त्याचं समोर लक्ष नव्हतं आणि तो कोणावर तरी धाडकन आपटला. काही क्षण काय होतंय ते त्याला कळलंच नाही. फक्त अतिशय सुंदर फुलांचा सुगंध दरवळू लागला होता आणि मऊ रेशमी मुलायम केस त्याच्या चेहऱ्यावर बरसले होते. त्याची टक्कर ताराशी झाली होती. तारा, कुरळे लांब केस, गव्हाळ रंग, टपोरे डोळे, सैलसर कुर्ता, लांब झुमके आणि समोरच्याला घायाळ करणारं मनमोकळं हसू. शिवचा राग कुठल्या कुठे पळाला होता. तो आता नुसता पाहत उभा होता. सॉरी, खरंच सॉरी, मला उशीर झाला. तुला माझी वाट बघावी लागली असेल, पण मी ट्रॅफिकमध्ये नाही, काहीच हरकत नाही. तुला राग तर आला नाही ना? नाही, अजिबात नाही. मग तू उठून का जात होतास? तिच्या ह्या पॉइंट ब्लॅक प्रश्नाने शिव निरुत्तर झाला. त्याच्याकडे खरंच उत्तर नव्हतं. तो नुसताच हसला. शिव पहिल्यांदा इतका मनमोकळा हसला होता. दोघंही कोपऱ्यातल्या एका टेबलवर बसले. शिवने दुसऱ्यांदा चहा मागवला. तिने ब्लॅक कॉफी, त्यात साखर नाही, दूध नाही. याला कॉफी नाही, काळ्या पाण्याची शिक्षा म्हटलं पाहिजे, शिव मनातल्या मनात म्हटला. चहा कॉफी घेता घेता दोघं एकमेकांकडे बघत होते. विषयाला सुरुवात कशी करायची ते कळत नव्हतं. नेहमीप्रमाणे यावेळी देखील ताराने सुरुवात केली. तू विचार करत असशील ना की मी एका अनोळखी मुलाला डेटिंग ॲपवर मेसेज केला, मग फोन केला आणि मग भेटायला बोलावलं. ह्याच्या मागचं कारण काय असेल, हो ना? वेल, कारण इतकं विचित्र आहे की ते पचवायला तुला थोडा वेळ लागू शकतो. पण नीट ऐक. माझे बाबा रामचंद्र परांजपे अतिशय स्ट्रिक्ट आणि जुन्या विचारांचे. त्यांनी लहानपणापासून मला अभ्यासाव्यतिरिक्त दुसरं काहीही करू दिलं नाहीये. आज मी इंजिनियर आहे, एका मोठ्या कंपनीत नोकरी करते. तसं बघायला गेलं तर मी स्वतंत्र आहे, पण ते फक्त नावाचं स्वातंत्र्य आहे. मी माझ्या मर्जीने कुठेही जाऊ शकत नाही, कोणाशीही बोलू शकत नाही. माझा एखादा मित्र सुद्धा त्यांना खपत नाही. मी लहानपणापासून कधीच ट्रिपवर किंवा सहलीला गेले नाहीये. कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणींसोबत कधी गोवा सुद्धा फिरून आले नाही. तुझं एकदा लग्न झालं की नवऱ्यासोबत कुठे जायचं तिथे जा, असं त्यांनी मला बजावलंय. पण मला सांग, मुली काय फक्त त्यांच्या वडिलांसोबत किंवा नवऱ्यासोबतच बाहेर पडू शकतात का? त्या स्वतः एकट्या किंवा मित्रांसोबत बाहेर नाही जाऊ शकत का? मला त्यांचे विचार अजिबात पटत नाहीत. ते माझे वडील नसते तर मी त्यांना चांगलंच सुनावलं असतं. पण त्यांचं वय झालंय. मी त्यांना काही बोलले तर बीपी वर जातं त्यांचं. मग पुन्हा मलाच टेन्शन येतं. शिव ऐकत तर होता, पण तिला काय म्हणायचंय ते त्याला कळत नव्हतं. ते सगळं ठीक आहे, पण यात मी तुझी काय मदत करू शकतो? पुढच्या महिन्यात माझं लग्न आहे. बाबांनी माझ्यासाठी त्यांच्या आवडीचा एक मुलगा बघून ठेवलाय. मी त्याला नीट ओळखत पण नाही. लग्नानंतर माझं आयुष्यच बदलून जाईल. तो मुलगा देखील अगदी बाबांसारख्याच विचारांचा आहे. बायकोनी घरात राहावं, सासू सासऱ्यांची सेवा करावी, स्वयंपाक करावा, असल्या बुरसटलेल्या विचारांचा आहे.
मी त्याला नकार पण देऊ शकत नाहीये. बाबा आधीच सगळी बोलणी करून बसलेत. कदाचित लग्नानंतर माझ्या आयुष्यातली सगळीच मजा कायमची निघून जाईल. पण मला त्याआधी फक्त एकदा आयुष्य जगायचंय. अगदी माझ्या मर्जीने, माझ्या पद्धतीने. आणि त्यासाठी मला तुझी मदत हवीये.